नमस्कार, मी संजय भोकरे. आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह. राज्यातल्या राजकारणामध्ये खळबळ उडवून देणार आहेत रोहित पवार, हाच विश्लेषणाचा विषय आहे. होय, कारण विषयच असा आहे की विलिनीकरण परत हा विषय थोडा थांबेल असं वाटलं तर पण थांबत नाही. याचं कारण असं आहे की त्याच्यामध्ये खुद्द पवार साहेबांनाच खोटं ठरवायला निघालेत पटेल आणि तटकरे. याचा राग शरद पवारांनाच आलेला आहे. शरद पवार आता डाव टाकल्याशिवाय गप बसणार नाहीत आणि काय डाव टाकतील ते कुणाला कळत नाही, ते पडल्यावरच कळतं ना. आणि आता मात्र रोहित पवार एवढं पुढे येऊन बोलतायत, 10 तारीख मुंबईत प्रेस घेणार आणि 12 तारखेला विलिनीकरणावर सुद्धा मी बोलणार. म्हणजे 10 तारखेला विमान अपघातावर काहीतरी खळबळजनक ते बोलतीलही आणि त्यातनंच परत ते, कारण दादांची काय इच्छा होती ह्याच्याबद्दल आता वाच्यता त्यांच्याकडनं झालेली आहे. मीटिंग झालेली होती, त्याचे फोटोग्राफ्स आले, त्याच्या व्हिडिओ क्लिप्स सगळ्या व्हायरल झाल्या, पण ते तटकरे आणि पटेल यांना मान्य नाही. मग आता एक एक जण बोलायला चालू करायला लागले. अगदी अजितदादा पक्षात सुद्धा गटबाजी चालू झालेली आहे. सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री जरी झाल्या, उद्या आता राष्ट्रीय अध्यक्ष जरी झाल्या, तरी गटबाजी काही थांबायला तयार नाही. पटेल आणि तटकरे हे दोघही भारतीय जनता पक्षाचे पक्के हस्तक आहेत आणि अजितदादांची सुद्धा कुचंबणा त्यांनी चालू केलेली होती असं आता बोलायला सुरुवात झाली बरं का. या अजितदादा पक्षात सुद्धा आता कोण आणि बोलणार आहेत हेही हळूहळू नावं समोर येतीलही. आणि रोहित पवार आता गप बसणार नाहीत. रोहित पवारांना काय संदेश द्यायचा तो शरद पवारांनी दिलेला आहे आणि हेच टार्गेट होणार आहे. तटकरे आणि पटेल यांनी कशी मोनापल्ली केली आणि भारतीय जनता पक्षाने कशी त्यांना ताकद दिलेली आहे आणि ती काय ताकद दिली, कशी दिली, हे सगळं रोहित पवार आता उघड करतील अशी अपेक्षा आहे लोकांची. कारण ते आक्रमक झालेच नाहीत तर शरद पवार यांच्या पक्षाचं काय, राष्ट्रवादीचं ते खोटं पडलेत ना. आता तटकरे आणि पटेल यांनी ते अक्षरशः उघडं पाडलेलं आहे त्यांना. हे कुठलं म्हणजे खोटं आहे, एक क्लिपा दाखवते ते खोटं आहे, असं आहे तसं आहे, तो विषयच झाला नव्हता. मग अजितदादा बोलले असते की अजितदादांचाच तोंड दाबून बुक्क्यानं मार चालू होता असं आता बोलायला लागलेत. दादांचीच अवस्था याने अशी करून ठेवलेली होती. त्यामध्ये काही भुजबळ सुद्धा आहेतच. भुजबळ आता जरी थोडं मागे दिसत आहेत तरी, कारण विलिनीकरणाला विरोध त्यांनीच केलेला होता. परत पवारांचा दबदबा झाल्यानंतर अजितदादा तुम्हाला कोण विचारणार आहे असं त्यांना आतल्या बैठकीत चर्चा झालेली होती अजितदादांच्या पक्षामध्ये. ह्या सुद्धा चर्चा आहेत ना आता. तर आता रोहित पवार जर का आक्रमक झाले तर आतनं सुनेत्राताईनं सुद्धा काय करावं आणि काय नाही अशी त्यांची द्विधा मनस्थिती असावी असं दिसतंय. कारण पार्थ पवार साहेबांच्याकडे सुद्धा जातात, त्यांचं गायडन्स त्यांना हवं आहे आणि लगेच आक्रमक होऊ शकत नाहीत ना. आता अवस्था काय आहे, अजितदादा जाऊन झालेत किती दिवस, परंतु तटकरे जे आक्रमकपणानं बडबड चालू झालेली आहे ती काय कुणाला मानवत नाही. म्हणजे पवार कुटुंबियांना, अगदी अजितदादांच्या गटात सुद्धा काही लोक म्हणतात की हे नको आहे. आज हसन मुश्रीफ साहेब, वैद्यकीय शिक्षण मंत्री, जे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आहेत, ते सुद्धा बोललेत की आता सुनेत्राताई नेत्या झाल्यात, पक्ष काय निर्णय घेईल तो मान्य करावा लागेल. म्हणजे आता सुनेत्राताईंनी ठरवलं उद्या नाही आता आपण विलिनीकरण करायचंय, तर तटकरे आणि पटेल यांची भूमिका काय राहणार? त्यांच्याबरोबर किती समर्थक आहेत, त्यांचे किती जाणार आहेत? याचा अर्थ मुश्रीफ साहेब यांच्याकडेच येणार. सुनेत्राताईंनी ठरवलं आपण विलिनीकरण करायचंय. आता मुद्दा कुठला येणार आहे की अजून स्पष्टता नाही आहे की भारतीय जनता पक्षाला सपोर्ट किती करायचा आणि तुम्हाला काय द्यायचं. भारतीय जनता पक्ष काय ऐन वेळेला केंद्रातनं निर्णय होणार आहे, अमित शहा निर्णय करतील, देवाभाऊ मान्यताही देतील. पवार साहेबांच्या हातात सगळं काही आहे असं म्हटलं जाते, कारण त्यांना सुद्धा डावलता येणार नाही आहे. भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते केंद्रातले अमित शहा असतील, पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, जर का पवार साहेबांचे खासदार त्यांना मिळत असतील तर ते हवे आहेत. एखाद दुसरं मंत्रिपद राज्यात आणि वर सुप्रियाताईंना मंत्रिपद, हे चर्चा खूप झालेल्या आहेत त्याच्या. पण रोहित पवार मात्र आता आक्रमकतेनं उतरलेत. याचा अर्थ काहीतरी मोठं शिजलेलं आहे पवार घराण्यामध्ये, काहीतरी गणित, आणि ते उघड होण्याची शक्यता आहे. आणि प्रफुल्ल पटेल
आणि सुनील तटकरे हे टार्गेटवर असू शकतात. अजितदादांना सुद्धा कसे त्रास दिले होते, देत होते, ब्लॅकमेलिंग चालू होतं, ही वाच्यता रोहित पवार करण्याची शक्यता आत्ता बोलली जाते आहे. वातावरण आत्ताच असं तयार झालेलं आहे, खळबळ उठलेली आहे राजकारणामध्ये. 10 तारखेची सगळेजण वाट बघतायत आणि 12 तारखेची. आज इथंच थांबू, उद्या पुढच्या भागात.